महात्मा फुल्यांचा, शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा गुन्हा दाखल झाला. स्मशानभूमी आमच्या हक्काची, कोण म्हणते देणार नाही. सरकारचा, मनुवादी सरकारचा. शिरवळ गावचे ग्रामस्थ असून आम्ही महार समाजाचे असताना आमची शिरवळमध्ये महार समाजाची जमीन सर्वे नंबर 8 याचाच गट नंबर 3/1, 3/2 हे गट नंबर असून यामध्ये आमच्या महार समाजाची स्मशानभूमी होती. ती पुण्याचे काही बिल्डर व स्थानिक एक माणूस व साताऱ्याचा एक माणूस अशा मिळून या 8 माणसांनी आमची स्मशानभूमी तोडून उद्ध्वस्त केलेली आहे. याबाबत 2010 पासून आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी तक्रारी देऊन पण अद्याप कुठली कारवाई झालेली नाही. त्यामध्ये 2016 साली तहसीलदार खंडाळा यांनी पोलीस स्टेशनला एक नोटीस देऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नोटीस दिलेल्या असून तरी देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही किंवा कोणावर गुन्हा दाखल केला नाही. आणि आज 3 दिवस झाले या महिला व आम्ही रात्रंदिवस पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून देखील पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही, कोणताही गुन्हा दाखल नाही केलेला नाही व आमचे सर्व पुरावे दाखवले तरी पोलीस ते पुरावे ग्राह्य न धरता ते गुन्हा दाखल करण्यास तयार नाही. पोलिसांकडे कोणताही अधिकार नसताना न्याय देण्याचा फक्त गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असून गुन्हा दाखल करत नाही. आणि हा पेपर द्या, तो पेपर द्या, आणि तहसीलदारापुढे मिटिंग लावली. त्या मिटिंगमध्ये पण तहसीलदारांनी कोणता निर्णय दिला नाही आणि समोरचे 8 जे इसम आहेत त्यांना अजून हजर केलं नाही किंवा ते येत पण नाही. त्यांना पत्र देऊन हा सावळा गोंधळ कुठेतरी थांबला पाहिजे व आमच्या स्मशानभूमी जाण्याकरता किंवा वापरण्याकरता आम्हाला जशी होती तशी मिळाली पाहिजे. एखादं लहान मुलगा आमचं दगावलं तर ते कुठं पुरायचं हा मोठा आमच्याकडे आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि बेकायदेशीर पाडलेली स्मशानभूमी ह्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल, ऑक्ट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे एवढीच आमची मागणी आहे. माझे नाव पूनम विलास कांबळे. आज 3 दिवस झाला आम्ही इथं आंदोलनाला बसलोय, पण आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने येऊन आमची दखल घेतली नाही. ह्याला कारण काय? म्हणजे कुठं तरी काय तरी आहे, त्यामुळे हे लोक आमच्याशी काही बोलायला येईना. इथं आम्ही फौजदारी गुन्हा नोंद करायला आलोय, मग यांनी घेतला पाहिजे ना, हे घेतच नाही. आज शुक्रवार, शनिवार, रविवार, आज 3 दिवस झालं लेकरं बाळा आम्ही घेऊन दिवसभर बसतोय, संध्याकाळी लेकरं बाळा झोपाय पाठवतोय ना आम्ही सगळ्या म्हाताऱ्या इथं थंडी गारठ्याचं झोपतोय, तरी कोण शासनाने कुणाचीही दखल घेतली नाही. ह्याला कारण काय? माझे नाव संदेश भगवान कांबळे. आमची मारवाटणाची जमीन सर्वे नंबर 8 यामध्ये मसनवाटा होता आमचा. 8 जणांना त्या मसनवाट्याचे उत्खनन करून आमच्या पूर्वजांचे हाडकं वगैरे बाहेर काढून त्यांचा अपमान केलेला आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्यावर केस काढण्यासाठी इथं उपोषणला बसलेलो आहे पोलीस स्टेशनमध्ये शिरवळ. तर ते पोलीस मान्यता आम्ही काही तुमची तक्रार होऊ शकत नाही, तर आम्हाला न्याय भेटावा यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. मी विजया लक्ष्मण कांबळे, राहणार शिरवळ. माझा जन्म इथंच झाला आहे. माझा आज पंजर तिथे काढलेले आहेत. ती मसनवाटा असताना आम्हाला नाही म्हणतात. माझं नाव मयूर दीपक कांबळे, राहणार शिरवळ. सर्व नंबर 8 गट नंबर 3/1, 3/2 व 3/2 असे आमचे गट नंबर आहेत. त्यामधले आमच्या 5.5 एकराचा मसनवाटा यांनी निस्तनाबूत पूर्णपणे केलेला आहे. आमचे वडले पूर्वी जे त्यांचे स्तूप होते त्यांनी पूर्णपणे उकरून नष्ट केलेले आहेत व तिथं आम्ही लहान मुलं दफनविधी करत होतो की ते देखील त्यांनी काय करून टाकलेलं आहे पूर्णपणे. आज आम्ही 3 दिवस झाला इथं आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे, पण आम्हाला कुठल्या तक्रार नोंदवली नाही किंवा गुन्हा दाखल केलेला नाही. माता भगिनी आहेत आमच्या रात्री इथं झोपतेत तरी देखील पोलीस प्रशासनाने यांची जराही त्यांना कळकळी आहे. माझे नाव मनीषा महेश कांबळे, शिरवळ येथे राहते. शिरवळमध्ये आमची महावतनाची जमीन आहे. त्याचा सर्वे नंबर 8 आहे, गट नंबर 3/1, 3/1, 3/2 या जागेमध्ये आमच्या हक्काची स्मशानभूमी व लक्ष्मी आईचं मंदिर आहे. पूर्वीपासून हे स्मशानवाटा आमचं तिथं आहे. तिथं लहान मुलं आमचं एखादं दगावलं काय झालं
तर तिथं ते पूर्वी आम्ही दफन करत होतो. आणि आता अशी परिस्थिती आहे की एखादं आमचं लहान मुलं दगावलं काय झालं तर ते आता आम्ही पुरायचं कुठं? ती जागा त्यांनी सगळी हस्तगत केलेली आहे. आणि हा जो सगळा त्यांनी जे जमिनीचा व्यवहार केलेला आहे तर त्यांनी कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांची वगैरे कुठले कलेक्टरची वगैरे परवानगी न घेता त्यांनी बेकायदेशीररित्या हा व्यवहार केलेला आहे. आणि आम्हाला मसनवाटा ही जागा मिळालीच पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे, ते आम्हाला मिळालीच पाहिजे एवढंच आमचं शासनाला. मी इथं आज न्याय मागायला 3 दिवस झालं बसलेली आहे. तरी शिरवळ स्मशानभूमी आमच्या हक्काची असताना त्या धनदांडग्यांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे. आज आम्ही 3 दिवस इथं बसलो तरी आम्हाला इथं काही न्याय मिळत नाही. तरी इथं दडपशाही चाललेली आहे. तरी याची दखल प्रशासनाने घ्यावी. महिनाबाई पोपट गायकवाड मसन वाटा आम्हाला हे मिळायलाच पाहिजे, आमच्या हक्काचा.